बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील 400 कोटींच्या कथित कंटेनर लूट प्रकरणातील एका आरोपीला अटक झाली आहे। राजस्थानमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे। 400 कोटी नाही तर 1000 कोटींची लूट केल्याचा संदीप पाटील यांनी दावा केलाय। एसआयटीनं यापूर्वी देखील 4 आरोपींना अटक केली आहे। बेळगाव जिल्ह्यातल्या चोरल्या मार्गावरती कंटेनर लुटण्यात आलेला होता। 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले। त्या नोटांचा मूळ मालक म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते। तूच भाऊ पाटील आहे का? तूच आमचे शेडचे कंटेनर लुटले आहे। मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं। आमचे शेडचे 400 करोड रुपये तू देऊन टाक, तुला मी इथंच कार मारून टाकल। हा 1000 करोडचा प्रकार आहे। हे जे कंटेनर लुटले गेले हे फक्त 400 करोड नव्हते, हे टोटल 1000 करोडच्या जुन्या नोटा होत्या। हा जो 400 करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे, याची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय देण्यात